नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे राजस्थानी स्टाईल फ्लावरची भाजी, राजस्थानी ट्रेडिशनल। धुवून पाण्यात उकळून घेतला आहे मीठ घालून। तुम्ही पण तसं करून घ्या आणि मग नंतर पुसून घेतला। यात आता बेसन पीठ घालणार आहे। या फ्लावरमध्ये बेसन पीठ, तिखट, थोडी हळद आणि मीठ घालणार आहे आणि हे चांगलं कोट करून घेणार आहे। आता हा फ्लावर मी धुवून पाण्यात उकळून घेतला आहे मीठ घालून। तुम्ही पण तसं करून घ्या आणि मग नंतर पुसून घेतला। यात आता बेसन पीठ घालणार आहे। या फ्लावरमध्ये बेसन पीठ, तिखट, थोडी हळद आणि मीठ घालणार आहे आणि हे चांगलं कोट करून घेणार आहे। आता हे कोट केलेला फ्लावर आपण तळून घेणार आहे। तेलात तळून घ्यायचा। आपण फ्लावर तळून घेतला। आता आपण हे बटाटे चिरले, हे धुवून पुसून घेतले। तळायचेत म्हणून जरा पुसून घ्यायचे, म्हणजे पाणी उडत नाही। तरी पण त्यात थोडं पाणी असतं। आता बटाटे तळून घेऊ आपण। डीप फ्राय करायचे। आपण बटाटे पण डीप फ्राय करतोय। तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असतील दोन्ही फ्लावर आणि बटाटे तरी चालेल, पण राजस्थानी ट्रेडिशनल पद्धतीत डीप फ्राय करतात। बटाटे पण आपले डीप फ्राय करून झाले। कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे, डीप फ्राय नाही करायचा। आपण आलं, 3 लवंगा, 2 वेलच्या आणि मिरची याची क्रश करून चटणीसारखं करून घेतलं आहे जाडसर, आणि 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे। आपण आता भाजीला सुरुवात करू। आता आपण फोडणी करणार आहे। यात तेल तापलं की मोहरी घालायची, मोहरी, जिरं, तडतडलं, मोहरी तडतडली की हा आपण परतून घेतलेला कांदा घालायचा आणि ही जी मिरची आल्याची पेस्ट केली आहे ती पेस्ट घालू आपण। ते परतून घेऊ चांगलं। आता यात आपण टोमॅटो प्युरी घालू। कच्च्या टोमॅटोची साल न काढताच प्युरी केली आहे मी। आता हे चांगलं शिजू देऊ आपण। यात आपण आता तिखट कमी घालू, मिरची घातली आहे,
थोडं मीठ घालू. मीठ परत घालणार आहे आपण. हा गोडा मसाला घालू. हिंग घालू. तर हे चांगलं परतून घेऊ आपण मसाला तेल सुटेपर्यंत. हे धने पूड घालू. दालचिनीचा तुकडा घालू. त्याला तेल सुटलंय. यात आपण आता हे आपले तळलेले फ्लावर आणि बटाटा काप घालू. आणि चांगलं हलवून घेऊ आपण. मिक्स करू. भाजी चांगली परतून घेऊ आपण. आता पाणी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता. अशी कोरडी ठेवायची का पाणी घालायचं ते आपल्या आवडीवर आहे. मी थोडं पाणी घालणार आहे. आता परत आपण थोडं तिखट घालू. मीठ घालू. पण बटाट्यात मीठ ॲब्सॉर्ब होत असतं. बटाटा आहे म्हणजे मीठ हवं. अशी ही राजस्थानी ट्रेडिशनल फ्लावर भाजी त्यांच्याकडे राजस्थानमध्ये लग्नात पण करतात. तुम्ही गेस्ट आल्यावर केली तर त्यांना खूप छान आवडेल. त्यांना गेस्टला कोणी येणार असतील पाहुणे तर अशी भाजी करा. राजस्थानी स्टाईल पारंपरिक. यात आपण फ्रेश क्रीम घालू. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दही घातलं तरी चालेल किंवा दुधावरची साय असेल ताजी ती घातली तरी चालेल. पण आता हलवून घेऊ. आणि 1-2 मिनटं फक्त आपण गरम करू. आता आपण काढून घेऊ. त्यावर कोथिंबीर घालू. तुम्ही कसुरी मेथी पण वापरू शकता या भाजीत. ही आपली राजस्थानी ट्रेडिशनल फ्लावर बटाटा भाजी रेडी आहे. ही आपली राजस्थानी ट्रेडिशनल फ्लावर बटाटा भाजी रेडी आहे. तुम्ही पण नक्की करा. खूप छान फ्लेवर येतो. डीप फ्राय केला फ्लावर बटाटा त्यामुळे जास्त छान फ्लेवर येतो. पण तुम्ही जर परतून घेतलं नुसतं शॅलो फ्राय जरी केलं फ्लावर आणि बटाटा तरी पण चालेल. यात फक्त फ्लावरलाच बेसनचं कोटिंग करायचं आहे, बटाट्याला नाही करायचं आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. राजस्थानात ही भाजी लग्नात करतात. तुम्ही पाहुणे आल्यावर जर पाहुण्यांसाठी केली किंवा स्वतःसाठी जरी संडेला केली सुट्टीच्या दिवशी विकेंडला तर खूप छान पर्याय आहे. खूप छान लागते ही भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.